पाठवा. ठीक आहे चालू करा. हॅलो आवाज साहेब, एक चेंडू 2 धावा. पुन्हा एकदा लेगच्या डिफेंडर थोडासा कट केलेला चेंडू, एक धाव पूर्ण. धावसंख्या होती ती 3. 2 चेंडू 3 धावा. गणेश पुन्हा एकदा अनिलेक्स. आणि यांना काही चेंडू समजलेला नाही. चांगला चेंडू गणेश यांचा. दोन्ही चांगले संघ आहेत, बलाढ्य संघ पुन्हा वर्सेस गायवाडी. पुन्हा एकदा उंचावून मारलेला चेंडू पाहा कितपत धावा मिळतो, झेल होतोय. आणि या ठिकाणी मला वाटतं चांगला झेल म्हणता येईल. रोशन याने चांगला झेल टिपलेला आहे. हॅलो हॅलो चांगली गोलंदाजी म्हणतात या ठिकाणी गणेश यांची. आणि हुकमी प्लेअर आउट झाला त्यांचा सुनील. पहिला गडी बाद, पहिला हादरा, पहिला झटका, पहिला शॉक पुणे संघाला. पहिले अवधासा म्हणता येईल. सुनील पुढील फलंदाज आला तर गंगाधर साळुंके. गणेश वैयक्तिक पहिले संघासाठी पहिले षटक घेऊन आला तो गणेश. चांगली गोलंदाजी म्हणता या ठिकाणी गणेशची. आपल्या संघासाठी गायवाडी या संघासाठी खूपच नावाजलेला संघ आहे गायवाडी व पुन्हा परत एकदा गणेश आणि गंगाधर. तुमचा मानण्याचा प्रयत्न लेक्चर रिसेंट चेंडू पाहू की धाव मिळते. एक धाव पूर्ण झाले. मला वाटतं एका धाव समाधान मारावं लागेल. धावसंख्या अगदी 4. पाच चेंडू शेवटचा चेंडू पॉवर प्लेचा शेवटचा चेंडू. मला वाटतं पॉवर प्लेच्या षटकात पुन्हा या संघाला तितपत फायदा घेता नाही आलाय. शेवटचा चेंडू शिल्लक आहे गणेश यांचा. पुन्हा एकदा स्लोरम पद्धतीने चेंडू मला वाटतं झाडाला लागलाय. मला वाटतं एका धाव समाधान मारायला धावसंख्या होते ती 5. एका षटकात समोर इकडे धावसंख्या होती ती 5. एक गडी बाद 5. चांगली गोलंदाजी म्हणता येईल गणेश यांची. गणेश यांची पॉवर प्लेच्या षटकात फक्त 5 धावा दिल्या जातात. एक गडी बाद केलाय गणेश यांनी. सागर आदित्य शिंदे गायवाडी संघाकडून आलेला गोलंदाज पुढे सेकंड ओव्हर दुसऱ्या षटक टाकण्यासाठी आदित्य शिंदे वैयक्तिक पहिलं व संघासाठी दुसरं षटक घेऊन आला तो आदित्य शिंदे. मारा करतील सागर यस.
पाहूया आदित्य व सागर. पुन्हा एकदा लेक्चर दिल्यानंतर मला वाटतं हा सीमा रेषे बाहेर जाण्याचा प्रयत्न दिसतोय आणि हा षटकार पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकला तो सागर यांनी. धावसंख्या वाढलेली 11. सागर पुन्हा एकदा उंचावर मारण्याचा प्रयत्न बघा झेल होतो की नाही. आणि या ठिकाणी मला वाटतं क्षेत्ररक्षक ज्या ठिकाणी होता त्या ठिकाणी मला वाटतं झेल टिपता आला नसता, पण एका हाताने हा झेल टिपलेला आहे. गडी बाद होतो. धावसंख्या 11. चांगली कॅच घेतलेली आहे. झेलबाद झाला तो सागर. चांगली फलंदाजी करत होता सागर. आपल्या संघासाठी पहिल्या बॉलात पहिला चेंडू षटकार मारला होता सागर यांनी, परंतु थोडीशी घाई केली त्यांनी पुढे चेंडूसाठी. पुढे फलंदाज झाला तो राहुल. राहुल आपल्या संघासाठी कितपत कामगिरी करतो. पुन्हा एकदा दिवस मारण्याचा प्रयत्न, तितका चांगला चेंडू, चांगलं कमबॅक म्हणता येईल या ठिकाणी. मला वाटतं पहिला चेंडू षटकार मारल्यानंतर 2 चेंडू निर्धाव टाकलेत आदित्य यांनी. पंचांना विनंती आहे की सामना थांबू नये. पंच राजा ओके ठीक आहे. ह्याला म्हणतो आपण खेळाडू युक्ती. पंचाचाही चांगला सहभाग त्या ठिकाणी की खेळाडूला कुठली दुखापत न होता विचारणं गरजेचं आहे. चांगलं कमबॅक म्हणता येईल आदित्य यांचा. पहिला चेंडू षटकार मारल्यानंतर देखील त्यांनी 2 चेंडू निर्धाव, 1 गडी बाद केलाय. पुन्हा एकदा उंचावर मारण्याचा प्रयत्न. मला वाटतं खूपच उंचावर गेलेला चेंडू आणि या ठिकाणी मला वाटतं हा सहजी झेल हा टिपलेला आहे आणि हा गडी बाद होतोय. पुन्हा संघ हा थोडासा धर्मालेला दिसतोय. प्रत्येक चेंडूवर षटकार मारणं हा त्यांचा विषय झालेला आहे. धावसंख्या सी आहे 11. या धावसंख्येवर चांगली गोलंदाजी म्हणता येईल या ठिकाणी. सचिन पुढील फलंदाज सचिन. आदित्य किती बोललाय. दुसऱ्या सर्किट 2 चेंडू शिल्लक आदित्य यांचे. सचिन पुन्हा एकदा थोडासा ऑफच्या दिशेने कट केलेला चेंडू पाहूया की एकच धाव आहे त्या ठिकाणी. गणेश डॉक्टर गणेश एक त्यांच्या संघातील एक्सपेन्सिव्ह प्लेयर आहेत, अनुभवी प्लेयर गणेश. पुन्हा एकदा आदित्य. चांगलं कमबॅक म्हणता येईल मला वाटतं आदित्य यांचं. पहिला चेंडू षटकार मारून देखील त्यांनी 4 चेंडू एवढे शिल्लक टाकलेत. पुन्हा एकदा जोरात मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी. मला वाटतं हा देखील जेलबाद. त्याच ठिकाणी परत एकदा मारलेला चेंडू आणि तोच खेळाडू क्षेत्ररक्षक कोण आहे नाव सुमित शिंदे. सुमित दोन्ही चेंडू त्याच्याकडे जेलबाद. सामन्याला थोडी गती मिळते. सामना वेगळ्या दिशेने चाललेला दिसतो. गायवाडी हा संघ तितका स्ट्रॉंग नसला तरी तो खूप स्ट्रॉंग आहे. त्यांच्या माध्यमातून पुन्हा हा संघ
2 वर्ष 3 वर्ष मला वाटतं फायनलिस्ट आहे. धावसंख्या झाली ती 12. एक धाव काढली होत्या, 12 रन झाल्यात. 12 2 षटके सांगते ते धावसंख्या झाली ती 12. 4 गडी बाद झालेत. नकुल बाबर वैयक्तिक पहिलं व संघासाठी तिसरं षटक घेऊन आला तो नकुल बाबर. हा कोण आहे? सचिन. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी म्हणता येईल, ऑफ कटर म्हणता येईल. त्या कॅटेगरी फलंदाजाला काय समजलं नाही. चेंडू बॉल आत आला. चांगली गोलंदाजी म्हणता येईल नकुल यांची. या ठिकाणी मला वाटतं फलंदाज बाद होतो सचिन. या ठिकाणी मला वाटतं गायवाडी संघाचा कॉन्फिडन्स एवढा वाढलाय. मला वाटतं मागच्या DPL पासून ज्या ठिकाणी घोडपतो भगतसिंग ग्राउंडला ज्या ठिकाणी ही सामना झाला होता गायवाडी संघाचा, मला वाटतं 3 मॅच जिंकले होते, 2 का 3 मॅच जिंकले होते. त्या ठिकाणी त्यांचा कॉन्फिडन्स एवढा वाढलाय की समोर कोणताही संघ असो, मुंबईतला असो मुंबईच्या बाहेरचा असो, त्यांचा कॉन्फिडन्स एवढा वाढलाय की आम्ही समोरच्या संघावर मात करू शकतो, एवढी त्यांची खेळी वाढली. धावसंख्या 12 स्थिर आहे. धावसंख्या स्थिर आहे. चांगली गोलंदाजी म्हणतात नकुल यांची. तिसरं षटक परत एकदा मला वाटतं सिंगल काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी पुन्हा यांचा. धावसंख्या वाढली ती 13. 3 षटक. कोण? संदीप. स्ट्राईकला तो संदीप, नॉन स्ट्राईकला तो नितीन. नकुल पुन्हा एकदा बॉलचे त्या चांगले क्षेत्रक्षण. त्या ठिकाणी मला वाटतं हा जर चेंडू सुटला असता मला वाटतं 2 रन तर अपेक्षित आहेत व चांगले क्षेत्रक्षण त्या ठिकाणी. धावसंख्या वाटली 14. 2 चेंडू शिल्लक. नितीन परत एकदा करतो आणि या ठिकाणी यष्टीरक्षकाचा चांगला झेल, चांगलं यष्टीरक्षण म्हणता येईल या ठिकाणी गणेश यांचं. पुढे फलंदाज तो सुमित. 14 शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा जोरात मारण्याचा प्रयत्न सुमित यांचा. या ठिकाणी निर्धाव चेंडू. चांगलं कमबॅक म्हणतात गायवाडी या संघाचं. चांगली गोलंदाजी म्हणतात या ठिकाणी. संदीप कृपया पुन्हा संघाला विनंती आहे की अंपायरला विचारल्याशिवाय, पंचांना विचारल्याशिवाय कुठलाही खेळाडू आतमध्ये पाठवू नये पाणी किंवा बॅटसाठी. धावसंख्या झाली 14. 3 षटकाच्या समाप्तीखेरीज धावसंख्या झाली 14. 6 गडी बाद 14 धावा. तुषार शिंदे वैयक्तिक पहिलं व संघासाठी 4थं व शेवटचं षटक म्हणजे हाणामारी षटक, मारामारी षटक. कोण कोणाला मारतंय? संदीप. तुषार
पण एकदा जोरात मारणारपर्यंत आणि मला वाटलं तितका चांगला झेल. गडी बाद. स्कोर झाला 14 सॉरी विकेट 7 विकेट गेलेत. पुढे फंगस कोण? युवराज म्हटले की आम्हाला आठवतो युवराज सिंग. 6 बॉल 6 षटकार मारणारा इंग्लंडच्या अगेन्स्ट स्टुअर्ट ब्रॉडला. परत एकदा युवराजला मारा करतील. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर. शेवटचे 4 चेंडू शिल्लक. याला लाफ केलाय समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. 2 धावा त्या ठिकाणी अर्जित केल्या जातील. या दुपारच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा सर्वच रसिक क्रीडा प्रेक्षकांचं मी क्रिकेट समालोचक अभिनय सर्वांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत करतो. जाऊयात मॅचच्या दिशेने. इथे पुणे विरुद्ध गायवाडी असा सामना रंगताना पाहायला मिळतोय. युवराज स्ट्राईक एंडला आहे. आत्ताच आपण ऐकलं युवराज म्हटलं की युवराज सिंगची आठवण येते. तो युवराज लेफ्टी आहे, हा युवराज राईटी आहे. षटकार मारेल की काय कडेला चेंडूवरती यावेळेला भिरकावलाय परंतु डॉट बॉल आलाय. बॅट अँड बॉलचा काहीसा संपर्क झाला नाहीये. निर्धाव चेंडू या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. आणि निर्धाव चेंडू जर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या 16 रन्स ऑन बोर्ड आणि 4 चेंडू झालेत. 2 चेंडूचा खेळ हा शिल्लक आहे या पहिल्या डावातील, या पहिल्या इनिंग मधील. 16 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. शेवटचा बॉल बाकी आहे, माफ करा. यावेळेला पुन्हा एकदा स्विंग अँड मिस आणखीन एक डॉट बॉल आणि या डॉट बॉल षटक संपलंय. 4 षटका अखेरीस जर आपण पाहिलं तर पुढे विकेट आहे. अरे बघ 6 झाले. 6 बॉल झालेत. ओव्हर संपली आहे. मगाशी लिहिलं होतं ना म्हणून मी 4 बॉल सांगितले त्याला. 4 षटका झाले. 4 षटका अखेरीस जर आपण पाहिलं तर टीम पुणे या संघाने धावा केल्या ते 16 आणि विजयासाठी टीम गायवाडी या संघाला धावांची गरज आहे ती 17. 24 चेंडू 17 धावसंख्येची गरज. चला विनंती असेल पुन्हा टीम पुणे संघ आपण लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय कारण वेळेचं बंधन आहे. थोडासा वेळ या ठिकाणी आपल्याला वाचवायचं आहे त्यामुळे थोडं सहकार्य करा. तसेच टीम गायवाडी लगेचच आपली सलामीची जोडी या ठिकाणी मैदानामध्ये उतरवायची. 24 चेंडू 17 धावसंख्येची गरज असताना आपण हा सामना आपण पाहतात या मैदानामध्ये. डवरी क्रिकेट असोसिएशन मुंबई आयोजित नागपंथी चषक 2026 हे दुसऱ्या पर्वातील हा अंतिम दिवस आणि या अंतिम दिवसातील हा महत्वपूर्ण सामना. नाही दोन्ही हारले. चला गायवाडी संघ विनंती असेल सलामीची जोडी पाठवा मैदानामध्ये.
24 चेंडू 17 धावसंख्येची गरज आहे. टीम पुणे संघ फाईट करावी लागेल. या वर्षी झालेल्या डब्ल्यू प्रीमियर लीग मध्ये टीम पुणे संघाने बाजी मारली होती. काय चुकलेल्या भगतसिंग मैदानामध्ये तो परफॉर्मन्स दाखवला होता. तो परफॉर्मन्स आता मात्र कुठेतरी कमी पडताना पाहायला मिळतोय या नाथपंथी चषकामध्ये. परंतु तो प्रयत्न करावा लागेल, तो खेळ आठवावा लागेल. ज्या प्रकारे तुम्ही त्या मैदान गाजवलं होतं त्या प्रकारे आता मात्र ह्या मैदानामध्ये देखील तो कमबॅक करावा लागेल. परंतु कशा प्रकारे या डावाला देखील म्हणजे विनंती आहे गायवाडी प्लीज सलमाची जोडी पाठवा मैदानामध्ये. वेळेचं बंधन आहे, अन्यथा पेनल्टी देण्यात येईल आयोजन कमिटीकडून. विनंती असेल जरा तुम्ही घाई करा प्लीज. आपल्याला अजून बरेचसे सामने खेळवायचे त्यामुळे थोडीशी घाई करा, सहकार्य करा जरा. आकाश नेक्स्ट कोणाची खेळवायची टॉस सोडून घे ना. कोण आहे स्ट्राईक एंडला फक्त कोण जाईल ते सांग मला. नकुल आणि ऋतिक अशी सर्व जोडी या ठिकाणी मैदानामध्ये उतरली आपल्याला पाहायला मिळते. आणि गोलंदाजी मार्गवरती जर आपण पाहिलं तर गोलंदाज सागर आलाय. पॉवर प्ले षटक आहे. 24 चेंडू 17 धावसंख्येची गरज आहे. धावसंख्या जरी कमी असली तरी तुम्हाला ती डिफेंड करण्यास प्रयत्न करावा लागेल टीम पुणे संघाला. हॅलो हॅलो त्या ठिकाणी महेश कदम यांना विनंती आहे की स्टेजची संपर्क घ्यावा. महेश कदम सायनाथ मित्रांनो महेश कदम व लोखंडी मार्चचे गणेश सावंत यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा पाहुणचार करावा. महेश कदम यांचा सत्कार करावा. तसेच आरपीआयचे सचिव दयानंद साहेब यांना विनंती आहे की त्यांनी सुद्धा स्टेजची संपर्क. दयानंद साहेब या ना, या. या साहेब, दयानंद साहेब या. तसेच बाबू आमटे, मनोहर आमटे यांना देखील विनंती आहे. मनोहर आमटे आपल्या आरपीआयचे मुंबई सचिव दयानंद गंडले साहेब आरपीआयचे मुंबई सचिव. तसेच बाबू आमटे सर या यांचा सुद्धा सत्कार करण्यात आहे. ताई आपल्या या ना. मनोहर आमटे यांचा देखील सत्कार ताई आपल्या हेमलता शिंदे मॅडम यांच्याकडून सत्कार करण्यात येत आहे. मनोहर आमटे यांचा देखील धन्यवाद. आमच्या मंडळाला तुम्ही सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद. व्यासपीठावरती उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत करतो. या चौकरांनी या मान्यवरांचं स्वागत करतो. जाऊयात पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. इथे नकुलच्या बॅटमधून चौकार त्यांना पाहायला मिळाले. सागर यांच्या गोलंदाजीवरती या ठिकाणी आक्रमण केले नकुल यांनी.
8 धावा दाखल करते लागले. पुढचा बॉल यावेळा पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. हा देखील चेंडू मैदानाला गुदगुल्या करत जातोय मैदानाच्या बाहेर चौकारासाठी. चांगली फलंदाजी करतोय नकुल आपल्या संघासाठी. लगातारचा तिसरा चौकार ठोकलाय. सागर यांच्यावरती आक्रमण केलंय. दाखल करते आपण नजर मारली तर धावा झाल्या त्या 12. बोर्ड आता मात्र विजयासाठी 5 धावांची गरज आहे. 4 चेंडूंमध्ये 12 धावा केल्यात. आता उर्वरित 2 चेंडू बाकी आहेत. पावट प्ले षटक चालू आहे. यावेळेला पायावरती चेंडू होता. धावबादची संधी. टीम वडाळा कॅप्टन आपण जिथे कुठे असाल टॉसबॉक्स जवळ यायचं प्लीज. टीम वडाळा कर्णधार आपण जिथे कुठे असाल टॉसबॉक्स जवळ या. नेक्स्ट मॅच टीम वडाळा आपली आहे. आपण जिथे कुठे असाल टॉसबॉक्स जवळ यायचं. कर्णधार कॅप्टन टीम वडाळा आपण जिथे कुठे असाल टॉसबॉक्स जवळ या प्लीज. धन्यवाद. चला जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. शेवटचा चेंडू 5 धावांची गरज. पहिलं षटक यावेळेला पुन्हा एकदा आता जेलची संधी होती. प्रयत्न केलाच नाही आणि त्या ठिकाणी एक धाव मिळते आणि एका धावेने धावफलक पुढे सरसावल्या जाऊन पोहोचले 13 धावसंख्येवरती. आता मात्र विजयासाठी 4 धावांची गरज. 18 चेंडू आणि 4 धावांची गरज. जवळजवळ सामना खुला केलाय नकुल यांनी. पहिल्या षटकामध्ये 3 चौकार त्यांना पाहायला मिळाले सागर यांच्या गोलंदाजीवरती. परंतु आता मात्र गोलंदाज सचिन आलेत. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला आपण नकुल यांना पाहतोय. 13 धावा धावफलकावरती लागल्यात. 4 धावांची गरज आहे. चला थोडं स्पीडअप करा मित्रांनो विनंती असेल. अजूनही बरेचसे सामने खेळवायचे. थोडे स्पीडअप करा. चला 4 धावांची गरज आहे. संदीप गोलंदाजी मार्कवरती. आता मात्र वा काय चेंडू हाताळलाय. डाव्या एष्टीवरना चेंडू ट्रॅव्हल झालाय. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. चांगला बॉल त्या ठिकाणी हाताळलाय. चांगली सुरुवात केली. कमबॅक केलाय गोलंदाज देखील. पण तो पुढचा बॉल यावेळेला स्टेप आउट करून खेळायला प्रयत्न होता परंतु हा देखील चेंडू मिळता होताना पाहायला मिळतोय. कमबॅक करतोय संदीप. लढतोय आपल्या संघासाठी. 3 धावांची गरज जरूर आहे. 4 धावांची गरज जरूर आहे परंतु गोलंदाजीमध्ये संदीप प्रयत्न करतात. माझ्या संघासाठी मी कितपत प्रयत्न करेन आपण पूर्ण 100% देईन. ते 100% देताना पाहायला मिळते परंतु स्ट्राईक एंडला नकुल. आता मात्र पुन्हा एकदा कव्हर जमा केला फटका. धावाची संधी. पहिल्या अटेम्प्टमध्ये जर फील्ड केला असता आणि फेकी केली असती तर चित्र काही वेगळं ठरलं असतं परंतु बॅटर सेफ आहेत. 1 धाव त्या ठिकाणी अर्जित केली जाते. धावफलक पुढे सरसावते जाऊन पोहोचले ते 14 आकड्यावरती. आता मात्र विजयासाठी 3 धावांची गरज आहे. स्ट्राईक एंडला ऋतिक यांना आपण पाहतोय. डावखुरा फलंदाज सामना करतील संदीप यांचा. 3 बॉल आतापर्यंत झालेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा यावेळेला आड्या बॅटने खेळला फटका. मिस्टर स्टोक स्क्वेअर लेग रिजन क्षेत्ररक्षक आहे. टीम वडाळा विनंती असेल कॅप्टन टॉस बॉक्सवर यायचे प्लीज. टीम वडाळा आपल्याला वारंवार विनंती करण्यात येते. टीम वडाळा विनंती असेल टॉस बॉक्स जवळ या. वडाळा ओके. तसेच येस चला जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. पुढचा बॉल संदीप यांचा. यावेळेला स्टेप आउट केले. जेलची संधी आणि आता मात्र कुठलीही चूक करत नाहीये. आता तो चांगला झेल पकडलाय. ऋतिक यांना माघारी परतावं लागतंय. सुवर्ण रिजन मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता. चांगला झेल त्या ठिकाणी टिपलाय. रोशन मात्र आता फलंदाजी मार्कवरती येताना पाहायला मिळतात. नवीन फलंदाज टीम गाववाडी या संघाकडून रोशन येताना पाहायला मिळतात. अजूनही जर आपण पाहिलं तर धावसंख्येची गरज आहे 3. संदीप पूर्णपणे आपल्या संघासाठी 100% प्रयत्न येताना पाहायला मिळतात. चांगली गोलंदाजी संदीप यांनी केली. आपण जर पाहिलं तर या षटकामध्ये अवघी 1च धाव खर्च केली संदीप यांनी आणि 1 गडी बाद करण्यात यश मिळाले. प्रयत्न करावा लागेल. संघर्ष करावा लागेल संघाला आणि तो संघर्ष या मैदानामध्ये पुण्याच्या संघाचा चालू आहे. 3 धावांची गरज आहे. रोशन आलेच फलंदाजी मार्कवरती.
स्ट्राईक एंडला रोशन आहेत, नॉन स्ट्राईक एंडला नकुल यांच्या बॅटमधून पहिल्या षटकामध्ये 3 चौकार आपण पाहिले. चला सामन्याला सुरुवात करा. 3 धावांची गरज. संदीप पुन्हा गोलंदाजी मार्क वरती, ज्यांनी आतापर्यंत एकच धाव खर्च केली आहे आणि एक गडी बाद करण्यात यश मिळाले. 5 चेंडू आतापर्यंत झाले. शेवटचा बॉल सामना करेल रोशन स्ट्राईक एंडला. यावेळेला डबल माइंड झाले होते. बहुतेक शेवटच्या क्षणी चेंडू बॅटला आदळला आणि मागे गेला. एक धाव त्या ठिकाणी अर्जित केली गेली. एका धावेने धावफलक आता मात्र पुढे सरसावले, जाऊन पोहोचले ते 15 या आकड्यावरती. आता मात्र विजयासाठी 2 धावांची गरज आहे. 12 चेंडू 2 धावा. 12 चेंडू आणि 2 धावसंख्येची गरज आहे टीम गायवडी या संघाला. आता मात्र गोलंदाजी मार्क होते. जर आपण पाहिलं तर टीम पुणे या संघाकडून सुनील येताना पाहायला मिळतो. सुनील आले आपल्या संघासाठी. अशा प्रकारे गोलंदाजी संदीप यांनी केली. त्या प्रकारे जर पहिलं षटक हाताळलं असतं तर नक्कीच सामन्यामध्ये मजा आली असती. परंतु आता मात्र जवळजवळ सामना खुला झालाय टीम गायवडी या संघाकडून. नकुल यांनी तो सामना खुला केलाय 3 चौकाराने. विजयासाठी 2 धावसंख्येची गरज. सुनील गोलंदाजी मार्क वरती. सामना सुरू करा. 12 चेंडू 2 धावसंख्येची गरज आहे. 15 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 12 चेंडू आणि 2 धावसंख्येची गरज. सुनील गोलंदाजी मार्क वरती. स्ट्राईक एंडला आपण जर पाहिलं तर रोशन आहेत, नॉन स्ट्राईक एंडला नकुल. पहिला बॉल चांगल्या टप्प्यावरती हाताळलाय. चांगली लाईन आणि लेन त्या ठिकाणी पाहायला मिळाली गोलंदाज संदीप यांची. पहिला बॉल निर्धाव आलाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा, यावेळेला पुन्हा एकदा फिरवलाय. फिंगर गोल केलेत. पुन्हा एकदा टप्पा पडून चेंडू बाहेर जातोय. आणखीन एक निर्धाव चेंडू आलाय. 2 धावसंख्येची गरज आहे, परंतु सहजासहजी त्या 2 आम्ही करू देणार नाहीये. आता मात्र लावायची संधी आहे आणि या ठिकाणी चूक झाली आहे. थोडीशी लेझी फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली पॉईंटच्या क्षेत्ररक्षकांकडून आणि त्या ठिकाणी 1 धाव पूर्ण केली आहे. एका धावेने जर आपण पाहिलं तर स्कोर इज ऑन लेवल. 16 धावा धावफलकावरती पाहायला मिळतं. आता मात्र विजयासाठी 1 धावेची गरज आहे. आता तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करणं गरजेचं आहे. क्रिकेट या खेळाचं आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये संघर्ष करणं गरजेचं आहे जर तुम्हाला विजय व्हायचा असेल तर. परंतु पुढचा बॉल पुन्हा एकदा आता मात्र हलक्या हाताने खेळला. बॅटची कडा चेंडू मागे जातोय आणि हा सामना विजय झाले टीम गायवाडी या संघ. वेल प्लेड टीम गायवाडी, वेल प्लेड टीम पुणे. आपण देखील चांगली लढत दिली. पुढच्या सामन्यासाठी आपल्याला देखील शुभेच्छा असतील तर लगेचच आपण पुढचा सामना खेळवत आहोत. टीम वडाळा विरुद्ध